नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागाचे आपण रिव्ह्यू पाहत आहात. तर इकडे नंदिनी जी आहे ते किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असते. तर तेव्हा अंड्याचा एक ट्रे असतो, तो घेऊन ती हातामध्ये विचार करत असते की कसं जीवाने तिच्यासाठी सॉरी लिहिलेलं असतं आणि ऑमलेटही बनवलेलं असतं. चकाचक बाई, तुझ्यासाठी मी ऑमलेट बनवलंय. आणि हे सगळं आठवून ती मनातल्या मनात हसत असते. आणि तेवढ्यातच तिकडे तिला आठवतं की कसं तिच्या हातनं ते हाताचं जे मोल्ड आहे ते पडलं आणि जेव्हा तिच्यावर एकदम जोरात ओरडला की हो, माझं एकतर्फी प्रेम होतं आणि माझी ही शेवटची आठवण होती जे तू तोडलीस, आणि लगेचच नंदिनीने डिवॉर्ससाठी घेतलेला निर्णय, हे सगळं पटापट फ्लॅशबॅक तिच्या डोळ्यासमोरून जातं. तेवढ्यात आता इकडे मानिनी येते. मानिनी म्हणते, काय ग नंदिनी, काय विचार करतेस इतका? नंदिनी म्हणते, काहीच नाही आई. तर मानिनी म्हणते, काय मग अंड्याचा ट्रे घेऊन काय विचार करतेयस? आता नक्की याचं काय बनवायचं हे डोक्यात चाललंय का तुझ्या? मानिनी म्हणते, असं तर विचार करत नाहीयेस की हे अंडे उकडायचे की बुर्जी करायची की ऑमलेट घालायचं? तर नंदिनी म्हणते, आई तुम्ही काहीही सांगा, मी पटकन बनवते. तर आता मानिनी म्हणते, नाही बाई, मी नाही सांगणार आता. आता सगळं तू ठरवायचंस बरं का नंदिनी. कुठली वस्तू कुठे ठेवायची आणि काय करायचं, स्वयंपाकामध्ये मेनू काय असला पाहिजे, हे सगळं आता तू ठरवलं पाहिजेस. तर आता इथे मानिनी म्हणते की नंदिनी, आता तू आणि काव्या, माझ्या दोन्ही सुना मिळून तुम्ही पुढाकार घेऊन या सगळ्यामध्ये आता तुम्ही काम केलं पाहिजे. स्वयंपाकघरात काय बनलं पाहिजे, काय नाही, घर कसं सांभाळलं पाहिजे. कारण ऍटलिस्ट तुम्ही ते केलात तर मी रिटायर व्हायला मोकळी. तर आता नंदिनी मुद्दाम हसत म्हणते की जे आपल्याला जमणार नाही ते कशाला बोलायचं ना आई. तर आता मानिनी म्हणते, अच्छा, असं म्हणतीयस का? पण माझ्याकडे एक सक्षम सून आली आहे बरं का तुझ्या रूपाने. त्यामुळे तू हे सगळं व्यवस्थित मॅनेज करशील, हे घर आणि हे स्वयंपाकघर सगळं नीट मॅनेज करशील याची 100% खात्री आहे बरं का नंदिनी मला. त्यामुळे ना मी आता एक ब्रेक घेणार आहे बरं का नंदिनी, आणि मी फक्त मदत करेन तुला. आता सगळं ठरवायचं तुझ्या हातामध्ये. तर मानिनी निघून जाते फ्रीजकडे. इकडे नंदिनी जी आहे ती विचारात पडते. ती मनातल्या मनात म्हणते की आई सगळंच्या सगळं सून म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकतात. पण जेव्हा त्यांना कळेल की मी या घरची सून जास्त दिवस राहणार नाहीये, तेव्हा त्यांना किती त्रास होणार आहे नाही माहिती. मी डिवोर्स जे आहे ते आई-बाबांकडून नाही घेते ना, मी जीवाकडून घेते. आई-बाबांसोबत जे माझं नातं जोडलं गेलेलं आहे, त्याच्यासोबत मी कसं डील करू? असं म्हणून नंदिनी जी आहे ते विचारात पडते. इकडे रम्या जी आहे ती बेडरूममध्ये आईला विचारत असते की आई, ह्यामधलं कोणतं इयरिंग चांगलं आहे? तर आता वसुंधरा मात्र टेन्शनमध्ये फिरत असते बरं का. तर आता वसू म्हणते की मला नाही माहिती ग रम्या, माझं डोकं नको खाऊ. तर एकदम ही टेन्शनमध्ये असते म्हणून रम्या विचारते की काय झालं आई तुला? काय टेन्शन आहे का तुला? तर आता वसू म्हणते की हो अगं, मला माझी भीती खरी होताना दिसतीये. रम्या विचारते की कोणती भीतीबद्दल तू आई बोलतेयस? तेव्हा वसू म्हणते की अगं, माझा डोळा जो फडफडत होता, तो का फडफडत होता ते मला आत्ता कळत आहे. सगळं ना सगळं अभद्र घडत आहे असं वसू म्हणते. तेव्हा रम्या विचारते की काय घडत आहे आई, मला काही कळत नाहीये, तू काय बोलतीयस? रम्या म्हणते की आता तरी माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही छान घडायला लागलंय, पण तू का निगेटिव्ह बोलतीयस आई, मला हेच कळत नाहीये. तर आता वसू म्हणते, अगं पुढं जाऊन निगेटिव्ह गोष्टी होऊ नयेत ना, म्हणून मी आता सावरण्याचा प्रयत्न करतेय, समजलं का तुला? तर आता रम्या म्हणते, मला काहीच कळत नाहीये आई, तू काय बोलतेयस? तर आता वसू म्हणते की मी तुला काल काय बोलले होते, आपलं बोलणं कोणीतरी ऐकलं आहे आणि ही गोष्ट आता कन्फर्म झाली. रम्या म्हणते, तुला कोण वाटतं, कोण ऐकलं असेल आपल्या गोष्टी? तेव्हा वसू म्हणते की मला असं वाटतं की ही गोष्ट पिहू ऐकली असणार. तर रम्या म्हणते, पिहू? कशी काय म्हणतेस तू तिनं ऐकलं असेल? तर आता वसू म्हणते, तुला आठवतं का, मी तिला विचारलं की काय झालं ग, काय होतं तुला? तेव्हा ती मला बघून कशी घाबरली होती माहिती आहे ना तुला? तर आता इकडे वसू म्हणते की तुला हेही लक्षात आहे का की मानिनी सांगत होती की तिला फिट येण्याच्या आधी पिहूला ती काहीतरी मानिनीला सांगणार होती आणि नेमकं तिला फिट आली, त्यामुळे तिनं ते पूर्ण नाही सांगितलं. तर आता रम्याला सगळं फ्लॅशबॅक आठवतो, म्हणजे ती तिच्या आईला कशी घाबरली आणि मानिनी काय बोलली ते. तर आता रम्या घाबरते आणि म्हणते, बाप रे आई, ती अजिबात सांगणार नाही ना मामीला की नंदिनीला तू तिच्या मंडपातून किडनॅप केलं होतंस ते? वसू म्हणते की ही जर गोष्ट घरच्यांना कळाली तर मला घराच्या बाहेर तर नक्कीच काढतील. तर आता रम्या म्हणते की अगं आई, जेव्हा हे असं सगळं कळेल तेव्हा माझं आणि पार्थचं लग्न पण अजिबात होणार नाही ग.
तर आता रम्या म्हणते, "हे बघ, आपल्याला माहीत नाहीये की पिहूला हे सगळं माहिती आहे की नाही आणि जर तिला माहीत असेल तर आपण तिला समजावून तिला नॉर्मल केलं पाहिजे." रम्या म्हणते, की "या पिहूमुळे ना मी आधी खरंच खूप भोगलंय आई. आता जर परत तिने काही केलं ना तर हे आपल्याला खूप महागात पडेल." रम्या म्हणते, की "हे बघ आई, आत्ता कुठे आपली गाडी जी आहे ती रुळावर येत आहे. आत्ता आपल्या लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉर्ट आउट होतात. तर आता मला कोणताही प्रॉब्लेम नकोय आई." तर वसू म्हणते, "हो, मलाही काहीच प्रॉब्लेम नकोय. आणि काहीही झालं ना, हे गुपित कधीच कोणाला कळता कामा नये." तर रम्या म्हणते, "हो ना आई." आता इकडे डायनिंग टेबलवर मिथुन भाऊजी, परत नंतर मानिनी, पार्थ, जीवा आणि नंदिनी सगळेजण असतात. नंदिनी सगळ्यांना सर्व्ह करत असते. तेव्हा मानिनी म्हणते, मिथुन भाऊजी काय ते चिवडत बसलेला आहेत तुम्ही? जेवून घ्या ना काहीतरी." तर आता मिथुन म्हणतो, की "नाही हो वहिनी, काल मला जीवाने जसं फोन केलं ना पिहूचं तब्येत सांगायला, तेव्हापासून मला केवढं टेन्शन आलं तुम्हाला नाही माहिती. जसं मला कळालं तसं मी आलो. पण जेव्हा नंदिनी बोलली, की "काही नाही, आता पिहू आहे व्यवस्थित, तर तुम्ही नका टेन्शन घेऊ." तेव्हा कुठे मला थोडा जीवात जीव आला. पण पिहूबद्दल मला काळजी तर वाटतच आहे." मानिनी म्हणते, "नका काळजी करू, आता मंजूताई बसलेल्या आहेत ना तिथं, तुम्ही खाऊन घ्या काही घास." पार्थ विचारतो, "ताप गेलाय ना पिहूचा?" तर मिथुन काका म्हणतात, "हो गेलेला आहे, पण अशक्तपणा आहे ना त्यामुळे थोडंसं ती झोपली." मिथुन म्हणतो, की "काल रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही. रात्रभर आम्ही दोघं तिच्या जवळ बसून होतो." मिथुन म्हणतो, की "वहिनी, मुली जे असतात ना ते घरातल्या तुळशीच्या वृंदावनासारखे असतात. मुलींना काहीही झालं ना, काही कमी पडलं ना, जे बाप वाघासारखं असतो ना त्याचं सशामध्ये रूपांतर होतं. काल परवापर्यंत माझी लेक हसत खेळत होती, सगळ्यांशी बोलत होती. अचानक कसे काय तिला फिट्स आले मलाच काही कळत नाहीये वहिनी." इकडे मिथुन काका रडत असतात तेव्हा जीवा म्हणतो, की "काका, अरे नको टेन्शन घेऊ, आता ताप गेलाय ना तिचा." तर आता मानिनी म्हणते, "अरे, मुलांना काहीही झालं ना, आई-वडिलांना टेन्शन येतच अरे." तर आता मानिनी म्हणते, "कळलं का जीवा?" तर जीवा म्हणतो, "कळलं ग आई मला, पण तिला काल काहीतरी सांगायचं होतं. ते कळलं का आपल्याला तिला काय सांगायचं होतं ते?" आता नेमकं वसू आणि रम्या जे आहेत बरोबर डायनिंग टेबलवर येतात. तर आता वसू म्हणते, "अरे बापरे! म्हणजे अजून तुमचा तोच विषय चालू आहे? सोडून द्या ना विषय. आता ती आहे ना व्यवस्थित, सगळी बरी आहे ना? मग सोडा तो विषय." तर आता मानिनी म्हणते, की "वसूताई, आपली पिहू खूप लहान आहे हो." तर आता नंदिनी लगेचच मानिनीला साथ देते आणि म्हणते, "हो, लहान मुलांकडे आजकाल खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्यांच्या मनात काय चालू आहे हे पण खूप छान पद्धतीने ऐकून पण घ्यावं लागतं आपल्याला." आणि सगळ्याच गोष्टी त्या आपल्या मनात ठेवतात आणि मग डिप्रेशन, अँक्झायटी हे सगळं नको ते प्रकार घडतात. त्यामुळे आपल्याला ऐकावं तर लागेलच ना. तर आता इथे मिथुन काका लगेचच म्हणतात, "अरे बापरे! एवढं सगळं असतं का?" तर आता मानिनी म्हणते, की "मिथुन भाऊजी, आपल्या काळातही असेल हे सगळं. कदाचित आपल्याला त्यांची नावं माहीत नव्हतं, की याला लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण नेहमीच म्हणतो. त्यामुळं फुलं छान येण्यासाठी आपल्याला त्यांना छानपैकी खत, पाणी वगैरे घालावंच लागेल. तेव्हा कुठे मुले छान फुलं होतात." "नंदिनी, तुला माहिती आहे का जीवाने काय पराक्रम केला होता लहानपणी?" जीवा म्हणतो, की "काय? काय कशाबद्दल बोलतेस तू?" तर आता मानिनी म्हणते, की "मी लहानपणी नको, नको म्हणत असताना पण तुझ्या बाबांनी सायकल देऊन घातली तुला. आणि नंतर ना तू शाळेला गेलास. शाळेवरून येताना तुला ट्रकला ओव्हरटेक करायचं होतं. म्हणून तू पुढे आलास आणि पडलास. पण तू घरी आल्यानंतर एवढा पराक्रम करून सुद्धा तू घरी आल्यानंतर मला काहीही बोललेलं नाहीयेस. का म्हणजे मी कुठं ओरडते म्हणून. पण मला 2 दिवसांनी तुझा हात सुजला आणि मला कळलं. आणि नंतर पण तोपर्यंत तर इंटरनल इंजुरी होऊन गेली होती ना रे जीवा. आणि तेव्हापासून मी या दोघांनाही सांगितलेलं आहे, कोणतीही गोष्ट आईपासून अजिबात लपवायची नाही. काहीही झालं तरी आईला सांगायचं. प्रत्येक गोष्टीला आई थोडी ना ओरडत असते." तेव्हा जीवा, पार्थ आणि नंदिनी तिघंही खाली मान घालतात. तर असं वसू आत्या मध्येच उडी मारलीच समजायची. तर वसू आत्या म्हणते, "हो, ते तर आहे ना. कोणतीही गोष्ट घरच्यांपासून अजिबात लपवू नये बरं का पार्थ." तर आता यांचं डिस्कशन संपतं आणि हे लोक खात असतात तेव्हा दारावरची बेल वाजते आणि ती म्हणते, "आत्ता कोण आलं असेल बरं?" तर आता तिकडे कुरिअरवाला असतो आणि तो कुरिअर कल्पनाच्या हातात दिल्यानंतर ना कल्पना जोरात ओरडते, की "ताई, कोर्टाकडून पत्र आलंय आणि त्यामुळे सही लागणार आहे." आणि सगळे शॉक होतात, खास करून हे तिघं पार्थ, नंदिनी आणि जिया. पार्थ लगेचच उठतो तिथून आणि जीवाही उठतो.
मानिनी ओरडते, "अरे मी बघते ना, काय खाताना उठता तुम्ही? अजिबात उठायचं नाही बरं का खाताना. सगळे बसा बघू खाली, मी जाऊन घेऊन येते." तर आता मानिनी जे आहे ते लेटर ओपन करते आणि ती रीड करत असते तेव्हा पार्थ विचारतो, की "आई हे काय आहे लेटर?" तर मानिनी म्हणते, "अरे केसबद्दल आहे." आणि ती एकदम विचित्रपणे या दोघांकडे पाहते. दोघांना असं वाटतं, की मे बी डायव्होर्सच काहीतरी सांगणार आहे. तर आता लगेचच मानिनी म्हणते, "तुम्ही पहिल्यांदा विक्रमला फोन लावा बघू." तर आता मिथून काका उठतात आणि म्हणतात, की "वहिनी नक्की काय झालंय?" तर मानिनी म्हणते, "अरे आपण केस जिंकलोय." तर जीवा म्हणतो, "कुठली केस? 1 मिनिट मला काहीच माहीत नाही. कोणत्या केसबद्दल बोलतीयेस तू?" तर आता वसू म्हणते, की "मानिनी तू शाहूवाडीच्या केसबद्दल बोलतीयेस का गं?" तर मानिनी म्हणते, "हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही." तर आता पार्थ, जीवा आणि नंदिनी हे तिघेही सुटकेचा निश्वास टाकतात. तर आता मिथून विचारतात, की "वहिनी ही शाहूवाडीची कोणती केस आहे? मला नव्हती माहीत." तर आता मानिनी एक्सप्लेन करते, "अहो कोल्हापूरजवळ जी शाहूवाडी आहे ना, तिकडे यांनी 2 मोठे प्लॉट्स घेतले होते. या मुलांसाठीच हो, पुढे गेल्यानंतर छानपैकी फार्म हाऊस वगैरे बांधायचं म्हणून. पण तिकडे जवळच एक रिसॉर्टवाल्याने या जागेचा बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता आणि तीच केस कोर्टामध्ये चालत होती." तर पार्थ लगेचच म्हणतो, "हो आठवलं, बाबांनी बोलले होते मला." तर आता पार्थ म्हणतो, "म्हणजे ती केस आपण जिंकलोय तर." आणि नुकसान भरपाई म्हणून त्या माणसाने आपल्याला 25 लाख रुपये द्यायचं ते सगळं यामध्ये लिहिलेलं आहे, बाकी काहीच नाही. तर आता मिथून म्हणतो, की "अतिशय गोड बातमी दिलात वहिनी तुम्ही. आता आपण जंगी पार्टी करूया बरं का, पण पिहू बरी झाल्यानंतर." तर मानिनी म्हणते, "हो, नक्की करूया." तर आता रम्या पण म्हणते, की "ही मोमेंट ना आपण सेलिब्रेशन करायची आहे. पण आपण नक्कीच काहीतरी छान मस्तपैकी सेलिब्रेट करूया बरं का." वसू म्हणते, की "मानिनी तू पहिल्यांदा विक्रमला फोन लाव आणि त्याला सांग, की केस आपण जिंकलोय म्हणून. खूप बिचारा टेन्शनमध्ये होता, डिप्रेस्ड होता तो. तू त्याला पहिल्यांदा बोल बरं का." तर आता मानिनी म्हणते, की "तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली आहे का? जसं आपण सत्यनारायणची पूजा घातली, तेव्हापासून गोड बातमी मिळायला लागली आहे आणि गुरुजी नेहमी नेहमी सांगतात ते खरंच ठरतं." तर आता वसू लगेचच आगीत तेल ओतते आणि ती म्हणते, की "म्हणजे ही बातमी कळावी म्हणून गुरुजींनी पूजा करायला सांगितली होती का? का ह्याच्यापेक्षा अति महत्त्वाची बातमी अजून कळायला हवी म्हणून गुरुजींनी पूजा सांगितली होती?" तर आता मानिनी म्हणते, "दुसरं काय महत्वाचं काम असणार आहे बरं अति? हेच महत्वाचं असेल ना, आणखीन काय? आणि असं का म्हणताय तुम्ही वसू ताई?" तर लगेचच वसू म्हणते, की "अगं मी एक स्टेटमेंट केलंय. तू लगेचच इतकं खोलात का जातीयेस?" मानिनी खूप मिश्किलपणे तिच्याकडे पाहतीये, कारण तिला माहितीये, की याचा अर्थ काहीतरी वेगळा असू शकतो. "तू आधी एक काम कर. तू जा विक्रमला फोन करून हे सगळं सांग." तर आता लगेचच मिथून काका म्हणतात, की "नंदिनी, मी पिहू काय खाते का जाऊन पाहतो, कारण उठली असेल ती आता." तर आता तेवढ्यात रम्या लगेचच उठते आणि ती म्हणते, "काका तुम्ही बसा ना, तुम्ही नाश्ता नाही केलाय. हे बघा माझा नाश्ता झालेला आहे. तर मी जाईन आणि मी गरम-गरम सूप घेऊन जाते तिच्यासाठी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बसा, जेवण करा." इकडे वसू जे आहे ते तिला इशारा करते आणि लगेचच रम्या जाते सूप बनवायला. तर आता इकडे मिथून काका म्हणतात, की "वसुताई मस्त जागा आहे बरं का. आपण इथे मस्तपैकी ट्रिपला जाऊया." तर वसू म्हणते, "हो, नक्की जाऊया ना." तर पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांना घेऊन यायचं बरं का. मस्त एन्जॉय करूया आपण. तर इकडे जीवाला एकदम ठसका लागतो आणि तो पाणी पितो आणि पार्थने पण घेतलेला जो घास असतो तो खाली ठेवतो. इकडे हे तिघंजण जे आहेत ते वेगळ्याच विचारात आहेत बिचारे. नंदिनी मनातल्या मनात म्हणते, की नाका-तोंडाशी आलं होतं. अगदी वेळेत निभावलं गेलेलं आहे, बाकी काहीच नाही. आज हे कोर्टाचं लेटर जे आहे आनंद घेऊन आलाय. पण जेव्हा आमच्या डिव्होर्सचं लेटर येईल, काय अवस्था होईल या घरच्यांची नाही माहिती. तर आता इथे पिहू आणि पिहूची आई मंजू जे आहे ते बोलत असतात. मंजू विचारते, की "बाळा तुला आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना?" तर पिहू म्हणते, "हो, बरं वाटतंय." तर मंजू म्हणते, की "अगं किती टेन्शन घेतलं होते सगळे माहिती का? मामा, मामी, पार्थ दादा, जीवा दादा, नंदिनी वहिनी आणि वसू मावशी बोलल्यानंतर ना पिहू परत घाबरते आणि घाबरल्यासारखं करायला लागते. तिला सगळं परत ते आठवतं. तर आता लगेचच मंजू म्हणते, "अगं इतकं घाबरायला काय झालं तुला? अचानक काय झालं?" तर "मला एवढं माहिती आहे की तू मानिनी वहिनींना काहीतरी सांगणार होतीस आणि ते तू सांगतानाच तुला फिट्स आले. काय सांगणार होतीस ते सांग मला." तर आता इथे मंजू खूप फोर्स करते ॲक्चुअली पिहूला, की "सांग अगं काय झालंय, काय झालंय?" आणि ती काही बोलणार इतक्यातच रम्याने रूममध्ये एंट्री मारते. रम्या विचारते, "ओ माझी प्रिन्सेस, काय चाललंय? कशी आहेस आता तू? बरी आहेस ना?" पिहू हो म्हणते आणि "हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय मस्तपैकी गरमागरम सूप घेऊन आलीये मी तुझ्यासाठी. तुला आवडते की नाही टोमॅटो सूप? आणि हे पिल्यानंतर ना तुला एकदम परफेक्टली फिट वाटेल आणि एकदम छान वाटेल." अशी मुद्दाम हसत
पिहूला बोलते. तर पिहू इकडे रम्याकडे पाहतच राहते. ती घाबरलेली तर आहेच. तर आता लगेचच मंजू म्हणते, की "पाहिलंस का रम्याताई तुझी किती काळजी घेते ते." तर आता रम्या लगेचच म्हणते, "अगं असणारच काळजी मला, कारण मी मोठी बहीण आहे ना तिची." आता इथे रम्या जी आहे ती म्हणते, की "मंजू मावशी तुला आई बोलवत आहे. काहीतरी बोलायचं आहे बहुतेक तिला. तू जाऊन भेटशील का तिला? मी हिला सूप पाजवते." तर आता मंजू म्हणते, "हो ठीक आहे जाते ना." तर आता पिहू नको म्हणते, "आई तू कुठेही जाऊ नकोस. तू इथेच बस ना." पण ती ऐकत नाही आणि ती म्हणते, "अगं येतेच मी, तू इथं रम्या ताईच्या हातून सूप पी, मी आलेच." आता इथे सूप घेऊन ही बेडवर बसते. पिहू घाबरतच तिच्याकडे पाहत असते. इकडे दुसरीकडे जीवा आणि मिथुन जे आहेत ते एका रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा मिथुनला एकदम ठसका लागतो आणि आता जीवा म्हणतो, "बस कर की बाबा, किती शेंगा खाशील? ठसका लागतोय तुला." तर आता मिथुन म्हणतो, "अरे बाबा, मला ह्या शेंग्यामुळे काही ठसका लागलेला नाहीये. मला तुझ्या बातमीमुळे ठसका लागलेला आहे, माहितीये?" मिथुन काका म्हणतात, की आता माझं असं झालंय ना, एक तर मी कर्जबाजारी आणि पैसे मागायला आला शेजारी, अशी बातमी दिलीस तू मला आता. मिथुन काका म्हणतात, "कसं काय जमतं रे बाबा तुला? डायरेक्ट डोक्यात गोळी?" तर आता जीवा म्हणतो, की "मस्करी नको करू रे बाबा." जीवा म्हणतो, की "तुला माहिती आहे ना, नंदिनी केवढी हर्ट झाली होती आणि मी पण." तर आता मग जीवा काका म्हणतो, की "मग डिव्होर्स का दिलात तुम्ही?" तर आता मिथुन काका म्हणतात, "डिव्होर्स देताना एवढं तुमचं दोघांचंही जीव तुटत होतं, ॲटलीस्ट कोणीतरी एकटं तरी माघार घ्यायला हवं होतं ना." तर आता काका म्हणतो, की "अरे तिचं जाऊ दे, ती खूप हर्ट झाली होती त्यामुळे ती तसं वागली. तुला तुला काय झालं होतं?" तर आता जीवा म्हणतो, की "तुला तर माहिती आहे ना रे सगळं." तर आता जीवा म्हणतो, की "तुला तर माहिती आहे ना रे मिथुन काका, आमचं पास्टमधून मी मूव्ह ऑन करायचं जेव्हा ठरवलं, तेव्हा कुठे मी आजूबाजूला आमच्या नात्याचं कसं करायचं ते मी विचार करतोय. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता काका, तिला डिव्होर्स हवाच होता." मिथुन मिथुन काकांना जेव्हा हे सांगतो, की तिला असं वाटत होतं, की मी तिचा विचार कधीच करणार नाहीये. तर मिथुन काका म्हणतात, "तिला असं वाटत होतं का, की तुला डिव्होर्स हवाय?" तर आता जीवा सांगतो, की "हो, तिला वाटत होतं, की मला डिव्होर्स हवाय. मला यातून मोकळं व्हायचंय असं तिला वाटत होतं." तर आता मिथुन काका म्हणतात, की "अरे, आता केलंय ना तिने तुला मोकळं. आता फिर या पक्षासारखं या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर. आता नंदिनी तुला एका शब्दानेही काहीच बोलणार नाहीये जीवा. कारण आधी ती बायको या हक्कानं बोलत होती, आता ती नाही बोलणार. आणि आता ती बोलत नाहीये तर तुला का त्रास होतोय?" तर आता जीवा म्हणतो, "तू नक्की काकाच आहेस ना? काय दुश्मन असल्यासारखं बोलतोयस तू?" तर आता मिथुन काका म्हणतात, "अरे जिगर, आधी काका म्हणून मी तुला समजून सांगण्याचं आधी मी तुला मित्र म्हणून समजून सांगण्याचं कोशिश केलो, काका म्हणून समजून सांगण्याचं कोशिश केलो, पण तुला ऐकायचंच नव्हतं." मिथुन काका म्हणतात, "मी तुला बोललो होतो, गाडी सुटायच्या आधी गाडीमध्ये बस आणि बोल तिच्याशी. तू काय केलास जेव्हा? प्लॅटफॉर्मवर ₹10चं भेळ तू खात बसलास. 10 लाखाचं मोलाचं सामान जे आहेस तू ते विसरलास. नको नको ती पत्र लिहिली." तर आता मिथुन काका म्हणतात, "बरं आता पुढं काय करणार आहेस तू?" तर जीवा म्हणतो, की "काय करू तूच सांग पुढे." तर आता जीवा म्हणतो, की "आता काय म्हणजे काय? कोर्टाने 6 महिन्याची मुदत दिली आहे. 6 महिन्यानंतर जाऊन कोर्टात सांगायचं, की आम्हाला एकत्र राहायचं नाहीये." इकडे आता मिथुन काका एकदम खुश होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते आणि जीवा एकदम विचित्रपणे त्यांच्याकडे पाहतो, की म्हणजे काय झालंय काकांना म्हणून. तर आता काका म्हणतात, की "येस, आय लाइक दिस. आय लव्ह इट. आय जस्ट लाइक दिस." इतकं जोशमध्ये ते बोलत असतात ना, तेव्हा जीवा म्हणतो, की "काय, काय चाललंय तुझं?" जीवा विचारतो, की "तुला काय होतंय नक्की? काय झालंय काय तुला?" तर आता मिथुन काका आता म्हणतात, की "अरे वेड्या, तुला कळत नाहीये, तुला लक्षात येत नाहीये. हे बघ, ट्रेन तर प्लॅटफॉर्मवरून निघून गेलीये आणि सिग्नल नाही मिळालं म्हणून थोडंसं पुढे जाऊन थांबली. तर आता तू ₹10ची भेळ सोड आणि जा लाख मोलाच्या सामानामागे." तर जीवा म्हणतो, की "तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये काका." तर आता काका म्हणतात, की "अरे तुला कळत कसं नाहीये? जे तुम्हाला नाही जमलं ते कोर्टानं केलेलं आहे. तुम्ही तर तुमच्या नात्याचं व्हॅलिडिटी जे आहे ते संपवायला गेला होतात ना. पण आता कोर्टानेच तुमची व्हॅलिडिटी जी आहे ते वाढवलेलं आहे आणि रिचार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे." जीवाला अजूनही काहीच कळत नाहीये. तो ब्लँक आहे. तो परत विचारतो, की "काका काय बोलतोय? स्पष्ट तरी बोल." तर आता काका म्हणतात, की "मग आता राहा ना एकत्र." तर आता जीवा म्हणतो, की "नाही राहू शकत ना कोर्टाच्या रूलप्रमाणे एकत्र आम्ही. त्यामुळे आम्ही नंतरनं सांगायचं ठरवलेलं आहे." तर आता काका म्हणतो, की "अजिबात ठरवू नको जीवा, काही ठरवू नको. मी सांगतो तसं कर फक्त. तू काही ठरवू नकोस, काही गरज पडणार नाही. मी सांगतोय ना तुला." जीवा म्हणतो, "का?" आता काका म्हणतो, "अरे मेरे जिगर के तुकडे, मी तुला 2000च्या बॉन्डवर लिहून देतो. तुमचा डिव्होर्स होणार नाहीये." आणि हा मिथुन काकाचा शब्द आहे. तर आता जीवा म्हणतो, "यात कसला लॉजिक आहे रे काका?" तर आता काका म्हणतो, की "अरे यात लॉजिक शोध आता तू."
नको शोधू लॉजिक, पुढच्या 6 महिन्यामध्ये काय मॅजिक होणार आहे ना ते फक्त पाहतो. तर आता मिथून काका एक्सप्लेन करत असतात जीवाला, हे बघ नंदिनीला अपघातातून कोण वाचवलं? तू वाचवलंस. लग्नात दीपकच्या तावडीतून कुणी सोडवलं? तू सोडवलंस. आनंद निवास मधून कुणी वाचवलं? तू वाचवलंस. अरे कसं काय प्रत्येक ठिकाणी हिरो सारखी तुझी एंट्री कशी होती तिला वाचवण्यासाठी? प्रत्येक वेळेला तिचा बस्ट आउट कसं होऊ शकतो जीवा? विचार कर. आणि जीवा विचारात पडतो. इकडे रम्या जी आहे मस्त आहे सूप, चल पी चल म्हणून पिहूला पिऊन घालत असते. तर आता खूप गरम गरम सूप आहे बरं का, हळूहळू पी, फुकून फुकून पी. काय ग? आणि आता पिहू पिते. तर मग आता रम्या विचारते की आवडले का ग तुला सूप? बिचारी पिहू हो म्हणते. आता ही तिला सूप पाजवून घालत असते आणि लगेचच रम्या म्हणते, काय ग पिहू, काल आम्हाला घाबरून घातलंस तू, अचानक फिट्स आले तुला? आणि फिट्स कशामुळे आल्या ग तुला? आणि पिहू एकदम घाबरते परत एकदा. तर आता रम्या तिच्या खांद्यावर हात ठेवते कारण पिहू घाबरत असते. तर आता पिहू इथे परत घाबरली आहे हिच्या विषयामुळे आणि आता ती हात पण काढते खांद्यावरचा. तेव्हा रम्या म्हणते, अगं हळू जरा. तर आता रम्या म्हणते, असं कसं काही नाही, काल तर मामी सांगत होती की तू खूप घाबरली होतीस, नक्की काय मॅटर आहे? नक्की कशामुळे तू घाबरली आहेस? तेव्हा पिहू परत विचारामध्ये जाते आणि ती घाबरतच असते. काय झालंय का शाळेमध्ये किंवा तुझ्या फ्रेंड सोबत किंवा आपल्या घरामध्ये काही झालंय का? तर पिहू एकदम तिच्याकडे पाहते घराचा विषय काढल्यावर. तर आता पिहू इकडून घाबरून उठून जात असते, नाही नाही काहीच नाही काहीच नाही करून. तर आता रम्या तिचा हात पकडते घट्ट. अगं काय पळून जातीयस? इकडे आता ही म्हणते की आय नो युअर ओल्ड हॅबिट्स, म्हणून ती पिहूचा हात जोरात पकडते आणि म्हणते की अगं बेटा काळजी वाटते ग मला तुझी. गोष्टी लपवायची खूप वाईट सवय आहे तुला म्हणून तिचा हात घट्ट पकडलेली असते. इकडे पिहू तिला सोड म्हणत असते पण ती ऐकतच नसते. माझ्या लव्ह लेटर मध्ये नाव बदलून तू काय पराक्रम केला होतास ना, त्याच्यामुळे जेवढा ओरडा तुला बसला होतास ना, विसरली आहेस का तू सगळं? आणि तुला परत जर तसं नको असेल ना, मामीला काय सांगणार होतेस ना ते सगळं मला सांग बरं का. सांगतीस का म्हणून तिला फोर्स करत असते. तेव्हा पिहू म्हणते काहीच नाही, ती फक्त मान हलवत असते आणि ही म्हणते सांग मला काय सांगणार होतीस सांग. पिहू इकडे म्हणते की काहीच नाही आणि ती एकदम रम्या जोरात ओरडते की असं कसं काहीच नाही म्हणून तिचा हात पिरगाळते आणि तेव्हा होते नंदिनीची एंट्री आणि नंदिनी ओरडते रम्या, हात सोड तिचा रम्या. आणि पिहूला ती पकडते नंदिनी. तर आता मिथून काका म्हणतात की तू आणि नंदिनी कितीही प्रयत्न करा तुमची जोडी अजिबात तुटणार नाहीये. नंदिनी रम्याला म्हणते की गोड गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि हे शक्य नाही झालं म्हणून तू तिचा हात मुरगाळलास. तिला फिट्स येण्याचा आणि तुझा हात मुरगाळण्याचा काही संबंध तर नाहीये ना? तर आता रम्या म्हणते माझा कसा संबंध असणार आहे, माझा काहीही संबंध नाही. तर आता नंदिनी म्हणते आणि जर तू काही केलं असेल ते मी नक्की शोधून काढणार आहे. तर आता रम्याची बोलती तर बंद झाली आहे. आता नंदिनी ते शोध लावणारच आहे की नक्की कोणत्या गोष्टीचा पिहूला जास्त त्रास होतोय ते. आणि आता मिथून काकांच्या ऍडवाइसमुळे नंदिनी आणि जीवाचं रिलेशन कसं राहील आणि कसं टिकवता येईल हे सगळं आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये काही एपिसोड्समध्ये कळणारच आहे. मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.